ज्या क्षणी अज्ञानाचा अंधार दूर होतो त्या क्षणी ज्ञानाचा सूर्य उगवतो आणि तो सूर्य म्हणजेच गुरु. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा असल्याबद्दल गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून सर्वांना खूप 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 शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेची माहिती बघणार आहोत. चला तर मग आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. भारतीय संस्कृतीत अनेक सण येतात. काही निसर्गाशी जोडलेले असतात, काही ऋतूंशी, तर काही देवदेवतांच्या स्मरणार्थ साजरे केले जातात. पण एक असा दिवस आहे जो कोणत्याही एका देवाचा नाही तर त्या व्यक्तीचा आहे, जे आपल्याला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवते. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजेच केवळ शाळेतील शिक्षक नव्हे. गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा, निराशेतून आशेचा दीप लावणारा आणि व्यक्तिमत्व घडवणारा मार्गदर्शक. मित्रांनो, संस्कृतमध्ये म्हटले आहे, गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा. म्हणजेच जो अंधार दूर करतो तो म्हणजेच गुरु. म्हणजेच गुरु म्हणजे अज्ञान रूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा व्यक्ती, तो आपला गुरु असतो. मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेचा इतिहास बघणार आहोत. तर चला आपण आजचा इतिहास म्हणजे आजपासून हजारो वर्षापूर्वी भारत भूमीवर एका महान ऋषीचा जन्म झाला आणि त्या ऋषींनी भारतीय संस्कृतीला अमूल्य ज्ञान संपदा दिली. ते होते महर्षी वेदव्यास. त्यांनी 4 वेदांचे संकलन केले. महाभारतासारख्या जगातले मोठा महाकाव्य ग्रंथ लिहिला. 18 पुराणांची रचना केली आणि ज्ञानाचा अथांग सागर मानवजातीसाठी खुला केला. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आज आपण जे धर्म, तत्वज्ञान, संस्कृती आणि अध्यात्म जाणतो त्यामागे महर्षी वेदव्यास यांचा अतुलनीय योगदान आहे. गुरु शिष्याची परंपरेची सुरुवात. भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्य यांचे नाते हे रक्ताच्या नातेपेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. प्राचीन काळी विद्यार्थी गुरुकुलात राहत असत. तेथे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हते, ते शिकवले जात होते. सत्य, संयम, शिस्त, परिश्रम, राष्ट्रप्रेम आणि जीवन जगण्याची कला. गुरु शिष्याला फक्त विद्वान बनवत नव्हते तर त्याला उत्तम माणूस बनवत होते. मित्रांनो, कल्पना करा, ना छापखाने होते, ना संगणक, ना इंटरनेट. तरीही वेदांचे विशाल ज्ञान जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोचवणे हे अशक्य वाटणारे कार्य महर्षी वेदव्यासांनी करून दाखवले. जर त्यांनी हे कार्य केले नसते तर कदाचित भारतीय संस्कृतीचे अनेक अमूल्य ग्रंथ आज उपलब्धच नसते. यामुळेच प्रत्येक गुरुचा आदर्श म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करतो, ज्यांनी आपल्याला अक्षर ओळख शिकवली, ज्यांनी पडल्यावर उभे राहायला शिकवले, ज्यांनी संकटात मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्या आयुष्याला योग्य दिशा दिली. ते सर्व आपल्या जीवनातील गुरु आहेत. आई ही पहिली गुरु, वडील दुसरे गुरु, शिक्षक तिसरे गुरु आणि अनुभव हा आयुष्यभराचा गुरु असतो. लक्षात ठेवा, ज्ञान देणारा प्रत्येक जण गुरु असतो, पण जीवन घडवणारा गुरु आयुष्यभरासाठी प्रेरणा बनतो. आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाने प्रगत झालो, पण गुरूंचा सन्मान, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि त्यांचे मार्गदर्शन यांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.
गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे, तर स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारा दिवा आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तो भारतीय संस्कृतीचा आत्म्याचा उत्सव आहे. पुढील भागात आपण पाहू श्रीकृष्ण आणि अर्जुन, चाणक्य आणि चंद्रगुप्त, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या इतिहासातील महान गुरु शिष्य जोड्यांनी भारताचा इतिहास कसा घडवला. गुरु हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो. आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि जीवनातून शिकवणारा प्रत्येक अनुभव हा आपला गुरु आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण फक्त गुरुंना वंदनच करू नये, तर त्यांनी दिलेले संस्कार, ज्ञान आणि मूल्य आपल्या जीवनात आचरणात आणावीत. कारण गुरूंचा खरा सन्मान शब्दांनी नाही, तर आपल्या चांगल्या कर्मांनी आणि उत्तम चारित्र्याने होतो. चला, या गुरुपौर्णिमेला आपल्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि ज्ञानाचा हा पवित्र दीप कायम तेवत ठेवूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा आपल्या सर्व गुरुजनांना माझा मनपूर्वक प्रणाम. माझ्या आयुष्यात येणारे गुरुजन आणि कळत ना कळत मला ज्यांच्यापासून काहीतरी ज्ञान प्राप्त झाले, असं सर्व माझ्या गुरूंना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय ज्ञान, जय गुरु. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुढचा भाग 2 नक्की बघा, तो पण लगेच घेऊन येत आहे. चला तर मग आपण आजपासून गुरुपौर्णिमा निमित्ताने आपल्या गुरूंना वंदन करूया, आपल्या आईवडिलांना वंदन करूया, तरच आपल्याला आपण खरी गुरुपौर्णिमा साजरी केली असं होईल. जय गुरुवर्य, जय गुरुपौर्णिमा.